नमस्कार. आज आपण काळ्या घेवड्याची भाजी करणार आहोत. तर हा जो काळा घेवडा आहे हा रात्री मी भिजत ठेवला होता आणि सकाळी हा मी उकडून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आपण बघूयात. इथे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. लसूण घेतलेला आहे. एक टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये मोहरी घालायची आहे. लसूण घालायचा आहे. लसूण थोडा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्येच मी थोडी कोथिंबीरही घालणार आहे. आता जे मसाले लागणार आहेत, इथे मी काळा मसाला घेतलेला आहे, धना पावडर घेतलेली आहे, लाल तिखट, हळद, मीठ आणि मालवणी मसाला. कांदा आपला इथे छान लालसर परतलाय. त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो आपल्याला 1-2 मिनिटांसाठी छान परतून घ्यायचे. आता हे जे सगळे मसाले आहेत याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आपला हा जो मसाला आहे तो करपू नये त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. पाणी घालून छान हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला. त्यानंतर यावरती मी 3 मिनिटांसाठी झाकण ठेवलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेलही सुटलंय. आता यावरती काळा घेवडा घालायचा आहे जो आपण उकडून घेतला होता. एकदम सोपी पद्धत आहे ही. तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. ही भाजी तुम्हाला भातासोबतही छान लागते आणि भाकरीसोबतही छान लागते. उकळी आल्यावरती कोथिंबीर घालायची. आणि आपली भाजी तयार झाली आहे. आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.